न्यायालयीन पेचात अडकलेल्या नगर जिल्ह्यातील 4 पालिकांची निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे. त्याचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला आहे. पूर्वीच अर्ज भरलेल्या उमेदवारांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज माघारीची नवी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या 10 दिवसात पुन्हा वातावरण तापणार आहे. आता याच 10 दिवसात रुळावरून घसरलेली प्रचाराची गाडी पुन्हा रुळावर आणता येईल का, हा खरा प्रश्न आहे. या 4 पालिकांपैकी 3 पालिकात आजी माजी आमदारात घमासान होणार आहे. खर्चाचा ताळमेळ घालून हे सगळं करावं लागणार असल्याने सगळ्यांसमोरील चिंता वाढली आहे. नेमकं काय चाललंय या 4ही पालिकात, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. नगराध्यक्षांच्या जागेबाबतचे अपील न्यायालयात गेल्यामुळे जिल्ह्यातील कोपरगाव, पाथर्डी, नेवासा आणि देवळाली प्रवरा या 4 पालिकातील निवडणूक पहिल्या टप्प्यात स्थगित झाली होती. आता या 4ही पालिकांची नव्याने निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय नगर जिल्ह्यातील 7 पालिकातील 14 सदस्यांसाठी ही नवीन निवडणूक प्रक्रिया होणार आहे. येत्या 10 डिसेंबरपर्यंत या सर्व पालिकात अगोदर अर्ज भरलेल्या उमेदवारांना आपले अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी सायंकाळी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. म्हणजेच 11 डिसेंबर पासून 20 डिसेंबर पर्यंत अशा फक्त 10 दिवसात निवडणुकीचा टेम्पो सेट करावा लागणार आहे. 11 डिसेंबरला चिन्ह वाटप होणार आहे. 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. 21 डिसेंबर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. हे सगळं एका पाठोपाठ होणार असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. ज्या 4 पालिकेत निवडणूक होणार आहे तेथील 4 नगराध्यक्ष व 100 नगरसेवकांचे भवितव्य 20 डिसेंबरला सील बंद होईल. कोपरगाव, पाथर्डी, देवळाली प्रवरा आणि नेवासे नगरपंचायतींमधील लोकांमधून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. अनेक ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने नगराध्यक्ष आणि नगरपालिकेतील सत्ता महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सगळीकडे चुरस राहणार आहे. 4 पालिकांच्या सर्व जागा तर 7 नगरपालिकांमधील काही प्रभागातील नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रमात समावेश आहे. कोपरगाव 30, पाथर्डी 20, देवळाली प्रवरा 21, नेवासे 17 अशा 88 जागांची ही निवडणूक असणार आहे. संगमनेर आणि शेवगाव प्रत्येकी 3, जामखेड 2 तर श्रीरामपूर, राहुरी, श्रीगोंदे, शिर्डी प्रत्येकी 1 जागा अशा 12 नगरसेवक पदासाठी ही निवडणूक होणार आहे. पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे यांनी चांगलीच लढत दिली आहे. सुरुवातीपासून रंगलेल्या या पालिकेसाठी आता शेवटच्या टप्प्यात पुन्हा मतदारांसमोर जाण्याचे आव्हान या दोन्ही नेत्यांना करावे लागणार आहे. कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळे विरुद्ध भाजपचे विवेक कोल्हे असाच सामना रंगला आहे. राष्ट्रवादीने काका कोयटे यांना नगराध्यक्ष पदासाठी उभे केल्यानंतर काळे गट अचानक चर्चेत आला. कोल्हे गट त्यावेळी बॅकफुटला गेल्याचे बोलले गेले. आता 10 डिसेंबर नंतर पुन्हा कोयटे विरुद्ध पराग संधान ही टशन रंगणार आहे. खरी लढत काळे कोल्हे या आजीमाजी आमदार घरातच होणार असल्याने रंगत वाढणार आहे. नेवाशात माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या ताब्यातून पालिका घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार विठ्ठल लंघे यांनी जोरदार तयारी केलेली दिसली. पहिल्या टप्प्यात आमदार लंघे यांच्याकडून चांगली वातावरण निर्मिती करण्यात आली होती. भाजपचे नेते माननीय खासदार सुजय विखे पाटील यांनीही नेवाशात सभा घेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर किरणसिंह घुले यांना निवडून देण्याचे आवाहन केले. माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपले उमेदवार ठाकरे गटाच्या चिन्हावर न लढवता क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या झेंड्यावर निवडणूक लढवली. आता शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा लंघे विरुद्ध गडाख हा सामना रंगणार आहे. प्रचारात गॅप पडल्याने शेवटच्या 10 दिवसात पुन्हा मतदारांसमोर जाण्यासाठी या दोन्ही गटांना कसरत करावी लागणार आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेतही सत्ताधारी भाजपचे सत्यजित कदम यांच्यासमोर विरोधकांनी चांगले आव्हान तयार केले आहे. पहिल्या टप्प्यात विरोधकांनी चांगला प्रचार केला होता. आता दुसऱ्या टप्प्यात या पालिकेत पुन्हा एकदा प्रचार शिगेला पोहोचला आहे. कदम यांच्या हातून पालिका हिसकवण्यासाठी शेवटच्या टप्प्यात पुन्हा विरोधक जोर लावतील अशा शक्यता वाढल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.